नमस्कार मित्रांनो, जयंत पाटील वर्सेस गोपीचंद पडळकर. महाराष्ट्रातच पॉवरफुल ताकदवर नेता कोण आहे, आज आपण तेच बघण्याचा थोडंसं प्रयत्न करूया. हे जे निकष राहणार आहेत मित्रांनो, त्यांचा अनुभव व त्यांची पदे यावरती असणार आहेत. जयंत पाटील साहेब यांच्यावर बोलायचं झालं तर ते 3 दशकाहून अधिक राजकारणात आहेत. ते माजी मंत्री होते, NCPचे अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष. तर त्यांना महाराष्ट्रामध्ये एक चांगली ओळख आहे आणि त्यांची मजबूत पकड कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. शरद पवारांच्या ते जवळीक, विश्वासू, शिस्तबद्ध आणि अभ्यासू नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. शरद पवार यांच्या पक्षपोटीनंतर त्यांची मर्यादित जागा निवडून आल्यानंतर सध्या सत्ता नसल्याने त्यांचा प्रभाव थोडासा कमी झालेला आहे. आम्ही जर गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांचं राजकीय हे तुलनेला थोडंसं त्यांचा अनुभव कमी आहे, पण ते एक नवा चेहरा, पण त्यांचं दमदार वक्ता म्हणून अशी ओळख आहे. त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. ते जत मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत. त्यांचा हा प्रभाव जो आहे तो ग्रामीण भागात आणि त्यांच्या समाजामध्ये त्यांची पकड खूप चांगली आहे. गोपीचंद पडळकर यांची पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वाशी थेट संबंध असल्याने राज्यात आणि केंद्रात त्यांचं वजन आहे. जर त्यांच्या कमजोरीविषयी बोलायचं झालं, कधी कधी ते आक्रमक वक्तव्यामुळे वादात सापडतात. आपण जर थोडक्यात बोलायचं झालं तर सध्याची अशी परिस्थिती आहे, गोपीचंद पडळकर म्हणजे सत्ता प्लस त्यांना भाजप पक्षाचा असलेलं समर्थन, आणि जयंत पाटील यांच्याविषयी बोलायचं झालं दीर्घकालीन अनुभव आणि राजकीय वारसा. अशा प्रकारे तर तुम्हाला हे जे पॉवर आहे ते कसे वाटले. आपण असं ठरवू नाही शकत की जयंत पाटील साहेब मोठे की गोपीचंद पडळकर साहेब मोठे. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमचं कमेंट सांगा. धन्यवाद. सबस्क्राईब करा चॅनलला.